नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे संपन्न झाली. नाशिक येथील नभांगण लॉन्स मध्ये लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुभाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून प्रमुख मार्गदर्शन व उपस्थिती म्हणून लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवक प्रदेशाध्यक्ष सचिनभाऊ क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण, संतोषभाऊ अहिरे, प्रदेश सचिव वामनराव भिसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक ठराव संमत करण्यात आले. त्यात सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिल्याबद्दल अभिनंदन याचा ठराव करण्यात आला. सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट गवई साहेब यांचा अभिनंदनचा ठराव करण्यात आलाय. आगामी काळात या वर्गीकरणासाठी रोजी शक्ती सेना पूर्व ताकदीने महाराष्ट्रभर पाठपुरावा करणार असून या वर्गीकरणास विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून येईल असाही ठराव करण्यात आलाय. अनुसूचित जातीची जातीनिहाय जनगणना होणे बंधनकारक आहे आणि यासाठी आयोग स्थापन आहेच, परंतु आयोगाने ते काम लवकरात लवकर सुरू करावे. लहुजी शक्ती सेनेची गाव तिथे शाखा, तालुका, जिल्हा स्तरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागतासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावे असाही ठराव करण्यात आलाय. यावेळी बाळू आठवले यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीचे सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे यांनी केले. महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, जिल्हाध्यक्ष व वेगवेगळ्या आघाडीचे अध्यक्ष बैठकीस उपस्थित होते. खऱ्या अर्थाने जो या ठिकाणी या आरक्षणाचा लाभधारक राहिलेला आहे त्यातीलच अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी जो उपेक्षित घटक राहिलेला आमचा लहान भाऊ आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. या अनुषंगाने या ठिकाणी अनेक सामाजिक किंवा आमच्याच भावबंधापैकी अनेक जण या ठिकाणी मतं व्यक्त करत असताना विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये भूषणजी गवई यांचा या ठिकाणी लहुजी शक्ती सेना परिवार या चळवळीमध्ये, या लढ्यामध्ये आम्हाला प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, ते बेहतर होईल. परंतु आम्ही आरक्षण वर्गीकरण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असलेला सत्ता, स्वातंत्र्य आणि न्याय आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका या ठिकाणी ठामपणाने ठरलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीचा पायाभरणी आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. लहुजी शक्ती सेनेचा विजय असो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नाशिक. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.